28 की 36च्या दरम्यान याचं पुन्हा एकदा डेव्हलपमेंट करण्यात आलं आणि त्याला हे दरवाजे ASI कडून बसवण्यात आले. आपण इकडे जे पाहतोय या बाजूला जी तटबंदी दिसते ना, शत्रूने मग त्यावेळेस जे काही त्यांनी तयार करत असताना कसं इंजिनिअरिंग असेल की शत्रूने तिकडून चढून नाही जावं म्हणून तिथं आपल्याला काय दिसलं, भिंत घातली दिसते, बरोबर आहे. आणि त्याच्या बाजूला अजून 2 शिल्प दिसतात. कशाची शिल्प आहे अजून? कोण काय बोललो कोण अजून? ऐका, हा गरुड आहे, सिंह आहे, अजून मगर आहे, मगर पण आहे ना. तर हा जो त्रिरत्न म्हणजे काय? बरोबर आहे, तुम्ही अडखळू नका. मारी संघ याची सुरुवात, या ज्या शिलालेखाची सुरुवात होते त्रिरत्न चिन्हाने. त्यानंतर येतं य व न स, आणि सच्या नंतर पण काय आपल्याला पाहायला मिळतं स्वस्तिक चिन्ह. ते उलट स्वस्तिक चिन्ह आहे आपलं, जे आपण सुलट म्हणतो तर सुलट हे उलट स्वस्तिक चिन्ह आहे. त्यानंतर आपला जो पहिला अक्षर य व न स स्वस्तिक चिन्ह. त्यानंतर चिटस गतान भोजन मटप देय धम्म सगे. याच्यात कोणते शब्द तुम्हाला ओळखीचे वाटतात? भोजन मंडप. त्याच्यानंतर दान शब्द नाहीये त्याच्यामध्ये. यवन असतं, यवन शब्द कुठे ऐकलाय? परदेशी नागरिक, बाहेरच्या देशातून तो येणार, यवनांनी अतिक्रमण केलं हा शब्द इतिहासात आपल्याला क्लिअरली वाचायला मिळतो. म्हणजे परदेशी नागरिक आहे, बरोबर. यवन असं झालं. त्याच्यानंतर सरांनी चिटस बाजूला ठेवा. त्याच्यानंतर पुढे काय? गतान. गतान ऐकलाय शब्द? नाही. ठीक आहे. त्याच्या खालचा भोजन मटपो. भोजन मटप म्हणजे भोजन मंडप. क्लिअर झालं. हा काय आहे? भोजन मंडप. त्याच्यानंतर ध्येय म्हणजे काय? धम्म. कशाला? धम्मासाठी. सगे म्हणजे कोणासाठी? संघासाठी. कोणासाठी दिलं? धम्मासाठी आणि संघासाठी. काय दिलं? भोजन मंडप. म्हणजे याची सुरुवात म्हणजे कोणी दिला? परदेशी नागरिकांनी. आता त्याचं नाव आणि तो कोणत्या देशाचा होता ते सांगा. तर भोजन आपण जे पाहतो जेवण असतं म्हणजे परदेशी नागरिक, याचं नाव चिटच आहे. आणि तो कोणत्या देशाचा आहे तर तो ग्रीक देशाचा, म्हणजे गतानाचा अर्थ तो ग्रीक देशाचा. म्हणजे जो परदेशी नागरिक जो ग्रीक देशाचा जो चिटच आहे त्यांनी या भोजन मंडपाचं दान दिलं. ती कोणाला म्हणजे भोजन मंडप जो दिला तो कोणाला दिला? इथं जो संघ राहतो, इथं ज्या धम्माचा संघ राहतो त्याच्यासाठी हा भोजन मंडप त्यांनी दान दिलेला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो आपल्या जे साईडनी भोजन मंडपामध्ये बसण्यासाठी जे आसन व्यवस्था आहे त्यामुळे या ठिकाणी आजही पाहायला मिळतो. आणि हा पूर्ण सुस्थितीत एकदम शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये कुठं पण आपल्याला एकदम अक्षर पूर्ण क्लिअर आहे.
माहिती. ते तुमच्याकडनं शिकायला भेटलं ते खूप छान आहे. पुढच्या वेळेस येताना मी माझी पूर्ण फॅमिली घेऊन येईन. नक्कीच नक्कीच. वा वा वा. मला खूप आवड आहे. त्यांच्या घरात प्रत्येक सण हा खूप मोठा केला जातो. ते प्रॉपर जय दिवे ही मराठी. अच्छा अच्छा. वा वा वा. पण मला हे सगळं आवडतं. ओके. आणि जे तुम्ही म्हणताय ना जतन करायचं आपल्या लेण्या, ते माझ्या मनापासून पटलंय. हे आपला इतिहास आहे, कळलंच पाहिजे. कारण तो पुढच्या पिढीला कळलंच पाहिजे. कारण तिथं आपलं जे ज्ञान तुम्ही जे म्हणताय ना की तिथं भिक्षू लोक प्रार्थना करून गेले, तर तिथं तो वास आहे, अजून सुद्धा आहे आणि याच्या पुढं पण राहील. जे आपण भक्ती करतो, तुम्ही देवाची करा नाही, ते तिथं कायमस्वरूपी त्यांचे आशीर्वाद हे असतातच आणि ते आपल्या मुलांना त्यांच्या पुढं सगळ्यांना लागू झालेच पाहिजे. जे आपल्याला भेटले ना ते त्यांना आणणार हो. आणि मी माझ्या दोन्ही मुलांना घेऊन येणार. नक्की. 100% करू. कारण आम्ही त्या लेवलला काम केलेलं आहे एक्सपिरियन्स एवढा लो बजेटमध्ये वेळ नाश्ता जेवण जाणं येणं अतिशय उत्तम होतं. मला तर काय त्यात तक्रार जाणवली नाही. तक्रार करण्यासारखं काही नसतं असं मला वाटतं. आणि असंच एखादं तुम्ही मोठ्या लेवलचं थोडं प्लॅन किंवा बौद्ध गया म्हणजे होण्यासारखं आहे. हे जवळ आहे, बजेटचा विषय वेगळा असतो, पण ज्याला यायचं तो येतोच. सगळे लोक जोडली जातात. धन्यवाद सर. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप मोलाची आहे. शिवनेरीला जोड आहे. माझी तिसऱ्यांदा आहे, पण मी अगोदर गेलो होतो. तर मला त्यातलं काहीच माहिती नव्हतं. माझ्या मेन दरवाजा कुठला आहे, 7 दरवाजेपैकी एकही दरवाजा माहिती नव्हता. आता या कार्यशाळेत आलो ते बरीच माहिती मला मिळाली. त्यामुळे तुमचं धन्यवाद. धन्यवाद सर. हो. क्रांतिकारी मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम सर. परिचय माझा झालाय सकाळी. हो हो. आम्ही 12 लोक दिघेवरून आलेलो आहे. आम्ही 30 वर्ष झाले पुण्यामध्ये राहतोय, परंतु शिवनेरी किल्ल्यावर येण्याचा कधी योग आलेला नाही. त्या सुरवाडे मॅडमला एक लिंक आली, त्या लिंकच्या माध्यमातून यांनी इतरांशी चर्चा केली आणि पटापटा एका दिवशी आम्ही मधुकर घोडेराव साहेबांकडे पैसे भरले. आणि इथं आल्यानंतर खरंच कौतुकास्पद ज्या गोष्टी तुम्ही सगळे यंग जनरेशन तरुण शिवाय जॉब सांभाळून हे सर्व कार्य करता. म्हणजे तू मगाशी बोललीस की मी IT ला जॉबला आहे किंवा अन्य काही अजून कोणीतरी आपापल्या जॉबला काम करतात, परंतु तुमचा उत्साह, ह्युमॅनिटी ह्या ज्या गोष्टी आम्ही बघितल्या ना, तर खरंच आम्हाला खूप आम्ही आमच्या पद्धतीने कार्य करत आलो. गेली 40 वर्ष आम्ही प्रबोधनाचं काम करतोय, परंतु प्रत्येकाचं कार्य करण्याच्या फील्ड वेगवेगळ्या आहेत. हो. आलं का लक्षात? तर त्यामुळे आमचं फील्ड वेगळं आहे, पण तुम्ही हे जे सगळ्या आपल्या लेण्या शोधून काढणे किंवा त्याचं पर्यटन इतर लोकांना घडवून आणणं हे खूप मोलाचं कार्य आहे. आणि ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही आतापर्यंत 56 म्हणजे कार्यशाळा केल्या कंप्लीट. हो. त्यामुळं तुमचं सर्व टीमचं कौतुक. आणि विशेष म्हणजे तर मला पुनश्च एकदा हे म्हणायचं आहे की तुमचा नाश्ता, तुमचं जेवण आणि तुमची व्यवस्था ही अतिशय उत्तम होती. आणि काही लोक तर 4 वेळा 5 वेळा तुमच्या कार्यशाळेला उपस्थित राहिले. सरांनी सांगितल्याप्रमाणे आता इथून पुढे 1 महिन्यातून एकदा जेव्हा तुमची ट्रिप असेल आणि वेगवेगळ्या ठिकाणी जायचा योग असेल, आम्हाला जर वेळ असेल, समजा वेळ म्हणजे सुट्टीचा अभाव किंवा कुठं आउट ऑफ डोअर नसेल, तर आम्ही निश्चितचपणे तुमच्या याला सहभागी होऊ. आणि पुन्हा एकदा तुमच्या तरुण यंग जनरेशन टीमचं आमच्या दिघीकरांच्या वतीने टाळ्या वाजून सहर्ष. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. आणि आपली कार्यशाळा ही शक्यतो रविवारीच असते, म्हणजे जेणेकरून सगळ्यांना यायला जमेल. म्हणजे वर्किंग डेज मध्ये सगळे कामाला वगैरे असतात, तर सगळ्यांचं नुकसानही झालं नाही पाहिजे. आणि रविवारी आपण एक दिवस धम्माला दिलाच पाहिजे ना, तर आपण रविवारच्या दिवशी आपण लेण्यांवर जातो, तर सगळ्यांना पॉसिबल होऊ शकतं रविवारी येणं. पुढे कोण आहे अजून? तर पुढे 50 पैकी 25 तरी यंग जनरेशनचे मुलं मुली आहेत, तर त्यांना आतापासून जो हा उत्साह आहे. आता दुसरा माझा प्रश्न असा असेल, आता हे अवचर सर समोर बसलेले आहे, हे मोरे साहेब आहे, आम्ही व्याख्याते म्हणून काम करतो पिंपरी चिंचवडमध्ये, प्रबोधन करतो. MPSC UPSC स्टाफ सिलेक्शन, रेल्वे रिक्रुटमेंट, बँक रिक्रुटमेंट ह्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील करतो. म्हणजे मुलं घडावे याचा आम्हालाही आत्मसात करण्याची अवगत कला आहे ती. परंतु मला हे म्हणायचं आहे की आज तुमच्यामध्ये बघितल्यानंतर एक पॉझिटिव्ह पॉईंट एवढा महत्वाचा आहे, या मुली ज्या आहेत वाटते उद्या धम्म कळेल त्यांना. साहेबांनी एक सुचवलं की आपल्याला लुंबिनी बुद्धगया बघायची एक इच्छा व्यक्त केली. निश्चितचपणे मागच्या नोव्हेंबरला आम्ही हे 10-12 जण जाऊन आलो. त्या गेल्यानंतरही सुद्धा असा कुठलाच कंटाळा आलेला नाही. दिवसभर फिरायचं नियोजन, जेवण